नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. जे की तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर याचा फायदा तुम्हाला 100% होणार. मित्रांनो, 4-5 दिवसाचे प्रश्न आपले पेंडिंग होते, काही कारणास्तव आपण व्हिडिओ टाकू नव्हतो शकलो. परंतु आपण असं असलं तरी आपण प्रत्येक दिवसाचं करंट अफेअर कव्हर करणारच आहोत. याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल आणि प्रश्नांचा सुद्धा आपण इथं करून घेत असतो. चला तर सुरुवात करूया. आज 29, 30 आणि 1, 2, 3 म्हणजे 4-5 दिवसाचे करंट अफेअर आहे. बघूया कोणते प्रश्न येतात. पहिला प्रश्न, पहिल्यांदाच महिला रग्बी प्रीमियर लीग 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर कोणत्या ठिकाणी करण्यात येणार मित्रांनो? हैदराबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. हैदराबाद मध्ये कुठं? तर गचिबौली स्टेडियम, हैदराबाद, तेलंगणा. समजलं? तर हैदराबाद कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर तेलंगणाची राजधानी आहे. ही स्पर्धा 16 जून ते 28 जून 2026 दरम्यान खेळवली जाईल. ही स्पर्धा रग्बी सेव्हन्स या वेगवान स्वरूपात खेळवली जाणार आहेत. एकूण संघ किती असणार आहे? 4 महिला फ्रँचायझी संघ असणार आहे महिलांचे. आयोजक काय? तर रग्बी इंडिया आणि जेएमआर स्पोर्ट. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, थोडं फास्ट घेऊया आपण. 1 मे 2026 पासून कोणत्या देशाने तेल उत्पादक देशांची संघटना, म्हणजे कोणती संघटना आहे? तेल उत्पादक देशांची ओपेक संघटना आहे. ओपेक संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. तर कोणत्या देशाने घेतलाय? युएई म्हणजे कोणतं? संयुक्त अरब अमिराती यांनी घेतलाय. उद्दिष्ट काय आहे? तर विजन 2031 अंतर्गत अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि राष्ट्रीय जपणे हे त्यांचं युएईचं उद्दिष्ट आहे, म्हणून त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ओपेक काय आहे? तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. समजलं? स्थापना याची कधी झाली? तर 14 सप्टेंबर 1960. याचे मुख्यालय कुठे? तर व्हिएन्ना. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी एम्स दिल्लीच्या कोणत्या संचालकाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणत्या? डॉक्टर एम श्रीनिवास. नीती आयोग काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. समजलं? याची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 2015. मुख्यालय कुठे? तर नवी दिल्ली आहे. याचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे पद सिद्ध याचे अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष कोण येतात? अशोक कुमार लाहिरी. सीईओ कोण आहे? निधी छिब्बर. पूर्णवेळ सदस्य कोण आहे? राजीव गौबा, प्रा के व्ही राजू, प्रा गोवर्धन दास, प्राध्यापक अभय करंदीकर आणि डॉक्टर एम श्रीनिवास. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. सेबीने वित्तीय सेवा पुरवठादारांच्या मागील जोखीम आणि परताव्याच्या माहितीच्या पडताळणीसाठी कोणती प्रणाली कार्यान्वित केली आहे? माहितीची पडताळणी करायची कोणती प्रणाली कार्यान्वित केली? तर पारवा. कोणती? पारवा. याचे मुख्य काम काय आहे? गुंतवणूक सल्लागार आणि फंड मॅनेजर्सनी दाखवलेल्या नफा परताव्याच्या दाव्यांची सत्यता तपासणे. सेबी काय? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. याचे मुख्यालय कुठे? तर मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी कोणत्या बँकेने बचत गटांसाठी शून्य शिल्लक खाते सुरू केले? तर कोणत्या बँकेने चालू केले? इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने. समजलं? पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती झाली? हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो तुम्हाला. कोणाची झाली? तर रोहित जैन यांची झाली आहे. पुढचा प्रश्न, दूरसंचार विभागाच्या कोणत्या उपक्रमाला WSIS पुरस्कार 2026 साठी अनुकूल वातावरण श्रेणीमध्ये नामांकन मिळाले? कोणत्या? समृद्ध ग्राम उपक्रम यांना मिळाले आहे. दूरसंचार विभागाच्या कोणत्या उपक्रमाला? तर समृद्ध ग्राम उपक्रमाला मिळाले. WSIS काय? तर वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी. याचे उद्देश काय? तर ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी वाढवणे, सरकारी सेवा पोहोचवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे. पुढचा प्रश्न, 2026 सालचा सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार भारतीय शास्त्रीय संगीतातील कोणत्या 2 दिग्गज कलाकारांना त्यांच्या आजीवन योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला? तर कोणाला? सुमित्रा गुहा आणि लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना. यांच्याबद्दल अधिक माहिती बघूया. सुमित्रा गुहा कोणत्या घराण्याशी रिलेटेड आहे? तर किराणा घराण्याशी रिलेटेड आहे. गुरुगाय पंडित हे कानन आणि विदूषिका मालविका कानन हे यांचे सुमित्रा गुहा यांचे गुरु आहे. लक्ष्मण कृष्णराव पंडित कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? तर ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित आहे. यांचे गुरु कोण? तर त्यांचे वडील पंडित कृष्णराव शंकर पंडित. आता हे जे तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, तर सुमित्रा गुहा हे कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? तर हे तुम्ही इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा तुम्ही बघून घ्या. पुढचा प्रश्न, 2026 चा प्रतिष्ठित व्हिटली पुरस्कार कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला? तर कोणाला? परवीन शेख यांना. पुढचा प्रश्न, बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे PV सिंधू यांना कोणता महत्वपूर्ण अधिकार मिळाला आहे? तर कोणता महत्वपूर्ण अधिकार मिळाला आहे त्यांना? WBWF काउन्सिल मध्ये त्यांना मतदानाचं पूर्ण स्थान म्हणजे मतदान करण्याचा पूर्ण अधिकार मिळाला आहे. पुढचा प्रश्न, तामिळनाडूच्या ऋतिका श्री यांनी कोणत्या क्षेत्रात भारतातील पहिली तृतीयपंथी व्यक्ती म्हणून इतिहास रचला आहे? तर भारतातील पहिली तृतीयपंथी क्रिकेट पंच म्हणून. समजलं? म्हणजे अंपायर. 12 प्रश्न, पंजाब FC ने कोणत्या संघाला पराभूत करून AIFF एलिट युथ लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर जिंक फुटबॉल अकादमी. पंजाब FC ने 3-0 ने विजय पडले. पंजाब FC ने कितव्यांदा? तर दुसऱ्यांदा हे आपले विजेतेपद पटकावले आहे. पुढचा प्रश्न, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने सेल
च्या मुख्य दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? दिलीप कुमार. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली. ही भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक संस्था आहे. ही महारत्न सुद्धा कंपनी आहे. पुढचा प्रश्न, मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेड भारतातील आपल्या F1 कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर श्रेयस अय्यर यांची नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न, युरोपमधील पहिला संपूर्ण एकात्मिक लिथियम प्रकल्प नुकताच कोणत्या देशात सुरू झालाय? तर फिनलँड या देशात. ठिकाण कुठे? तर कोकोला, फिनलँड या ठिकाणी. खाणकामापासून तर शुद्धीकरणापर्यंत सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी करण्यात येणार आहे. फिनलँड या देशाची राजधानी कोणती? तर हेलसिंकी. आणि फिनलँडचे चलन कोणते? तर युरो. पुढचा प्रश्न, लिंग समावेशन आणि कौशल्य विकासावर आशियातील पहिले युनेस्को आश्वासन कोणत्या विद्यापीठाने सुरू केले? तर कोणत्या विद्यापीठाने सुरू केले? आश्वासन अध्यासन युनेस्को अध्यासन तर कोणत्या विद्यापीठाने सुरू केले? तर सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये उद्देश काय? तर उदयोन्मुख क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे. प्रमुख क्षेत्र काय? एआय म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स अँड ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग. समजलं. पुढचा प्रश्न 17वा, नुकतीच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली? भरत खेरा. हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. ते 1995 बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे काय आहेत? IAS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी ग्राहक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिव म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. पुढचा प्रश्न 18वा, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात संरक्षण वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली? विश्वजित सहाय. ते 1990 बॅचचे भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते कंट्रोल जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून सुद्धा कार्यरत होते. पुढचा प्रश्न, 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या महोत्सव संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची? आशुतोष गोवारीकर यांची. कोणाची केली? तर आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर. 57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित होणार? तर गोवा. कधी होणार? तर नोव्हेंबर 2026 मध्ये. ईपी महोत्सवाची सुरुवात कधी झाली? 1952 मध्ये झाली. 2004 सालापासून हा महोत्सव दरवर्षी गोवा येथे आयोजित केला जातो. महोत्सवातील मुख्य पुरस्कारांना काय? तर सुवर्ण मयूर आणि रजत मयूर असे म्हटले जाते. समजलं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. अलीकडे संरक्षण लेखा नियंत्रक महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? कोणी स्वीकारला? श्री अनुग्रह नारायण दास यांनी. पुढचा प्रश्न, पाल्क सामुद्री धुनी पोहून जाणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू कोण ठरलाय? तर कोण ठरलाय? ईशांक सिंग. हा 7 वर्षीय जलतरणपटू आहे. हा कुठला आहे? तर रांची झारखंड या राज्यातील आहे. कुठून केलं तर मार्ग काय होता? तलाई मन्ना श्रीलंका ते धनुषकोडी भारत. अंतर किती होते? 29 किलोमीटर. किती तासात कंप्लीट केलं? तर 9 तास 50 मिनिटात पूर्ण केले. त्याने तामिळनाडूच्या जय जसवंतचा जो की वय 10 वर्षाचा विक्रम मोडला आहे. पुढचा प्रश्न, भारताने अलीकडेच ओडिसाच्या किनाऱ्यावरून कोणत्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली आहे? तर कोणत्या? LRASHM. एक क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे DRDO ने विकसित केले आहे. या क्षेपणाची मारा क्षमता किती? तर 1500 किमीपेक्षाही जास्त आहे. यात 2 स्तरीय हायपरसॉनिक ग्लाइड व्हेकल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र मॅक 5 पेक्षा जास्त वेगाने प्रवास करतात. पुढचा प्रश्न, दोस्ती जो की 1964 मध्ये हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या नुकतीच निधन झाले? तर कोणत्या? सुदेश कुमार. पुढचा प्रश्न, रशियाने नुकतीच कोणत्या शक्तिशाली रॉकेटची चाचणी केली ज्यामध्ये प्रगत इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय? तर सोयुज 5. या रॉकेटच्या पहिल्या टप्प्यात RD-171M इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे रॉकेट सुमारे 17 मेट्रिक टन वजनाचा पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत नेण्यास सक्षम आहे. हे रॉकेट पर्यावरणपूरक केरोलोक्स म्हणजे काय? द्रव ऑक्सिजन आणि केरोसिन या इंधनावर आधारित आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत मुंबईतील माझगाव डाक शिपयार्ड लिमिटेड येथे बांधण्यात आलेल्या 7व्या स्टेल्थ फ्रिगेटचे नाव काय? तर INS महेंद्रगिरी. हे काय? तर ओरिसामधील पूर्व घाटातील महेंद्रगिरी या पर्वताच्या शिखरावरून या नौकेला नाव देण्यात आले आहे. ही नौका रडारच्या नजरेत सहजपणे येत नाही. प्रोजेक्ट 17A मालिकेतील 7वी आणि शेवटची युद्ध नौका आहे. पुढचा प्रश्न, 2026च्या IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी पटकावले? कोणी पटकावले? सौरभ कोठारी यांनी पटकावले. उपविजेता कोण ठरलाय? तर पंकज अडवाणी जो की भारताचाच आहे. ठिकाण कुठे आले होते? कार्लो आयर्लंड या ठिकाणी. सौरभ कोठारी यांनी 2025-26 अशी सलग 2 वर्षे जागतिक विजेतेपद पटकावले आहे. IBSF काय? तर इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन. समजलं. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2026 ची अधिकृत थीम काय होती? ते इन्शुरिंग अ हेल्थ सायकोसियल काय मित्रांनो? इन्शुरिंग हेल्थ अँड सायकोसोशल वर्किंग एन्व्हायरमेंट. समजलं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोणत्या कंपनीच्या प्लांट मध्ये तयार केली जाणार? तर कोणत्या? BEML बँगलोर.
तिची निर्मिती बंगळुरू येथील BEML च्या आदित्य प्लांट मध्ये केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती भवनातील एडविन ल्युटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी नुकताच कोणाचा पुतळा अनावरण करण्यात आला कोणाच्या पुतळ्याचे? श्री राजगोपालचारी, जे की स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. समजलं? 1948 ते 1950 दरम्यान. पुढचा प्रश्न, भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी अलीकडेच गुगल क्लाउड इंडिया AI हबची आधारशिला कोणत्या शहरात बसवण्यात आली? तर कोणत्या? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. याचे उद्देश काय? तर भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स या परिसंस्थेला बळकट करणे आणि स्टार्टअप्सना तांत्रिक पाठबळ देणे. या हबच्या माध्यमातून तरुण तंत्रज्ञानांना AI क्षेत्रात प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला लिथियम आयन बॅटरी रिसायकलिंग प्रकल्प कुठे सुरू झाला? तर सिकंदराबाद, बुलंदशहर जिल्हा, उत्तर प्रदेश या राज्यात. हा भारताचा अशा प्रकारचा पहिलाच व्यावसायिक प्रकल्प आहे जो जुन्या लिथियम आयन बॅटरीवर प्रक्रिया करेल. याचा उद्देश काय? तर भारताचे लिथियमवरील आयातीचे अवलंबित्व कमी करणे आणि स्वदेशी बॅटरी उत्पादनाला चालना देणे. 32 नंबरचा प्रश्न, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्रीच्या 2025 अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारताच्या जगात कितवा क्रमांक लागतो? तर 5वा क्रमांक लागतो. 33वा प्रश्न, नागरी सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणता क्षमता विकास कार्यक्रम सुरू केला आहे? तर मिशन सक्षम. हे प्रशिक्षण केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 34वा प्रश्न, भारतीय लष्कराने आयोजित केलेला पहिला बहुराष्ट्रीय लष्करी सराव प्रगती कोणत्या ठिकाणी पार पडला? तर उमरोई, मेघालय या ठिकाणी. प्रगतीचा फुल फॉर्म काय? तर पार्टनरशिप ऑफ रिजनल असिस्टंट गव्हर्नन्स अँड ट्रेनिंग इनिशिएटिव्ह. भारताचा पहिला बहुराष्ट्रीय लष्करी सराव सहभागी एकूण देश किती होते? तर 11. भारत, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, व्हिएतनाम, टांझानिया, उझबेकिस्तान, फिलिपाईन्स, ओमान, थायलंड आणि कझाकस्तान. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली व्यावसायिक सीप्लेन सेवा कोणत्या कंपनीद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर स्काय हॉप एव्हिएशन. मार्ग काय? लक्षद्वीप, अगाती, कवरत्ती आणि इतर बेटे. याच्यात विमान कोणतं आहे? तर DHC-6 ट्विन ऑटर. ही सेवा लक्षद्वीप बेटावर सुरू झाली आहे. 36वा प्रश्न, पंचायत उन्नती सूचकांक 2.0 नुसार भारतामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर जुगल किशोर नगर, त्रिपुरा. पुढचा प्रश्न 37वा, आरोग्य प्रणालीमध्ये सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपक्रमावरील 10व्या राष्ट्रीय जन स्वास्थ्य शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? तर कोणत्या? चंदीगड. या परिषदेचे उद्घाटन कोणी केलं? केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी. पुढचा प्रश्न 38वा, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने देशातील पहिले एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर उत्तर प्रदेश. हे केंद्र उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील तांडा BGC गावात 7 एकर जमिनीवर उभारले जाणार आहे. पिकांची मॅपिंग आणि वाहनांची ओळख करण्यासाठी पटवण्यासाठी AI आधारित सॅटेलाइट देखरेख प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. 39. अलीकडेच कोणत्या देशाने कोळसा न जाळता त्यापासून थेट वीज निर्मिती करणाऱ्या जगातील पहिल्या शून्य कार्बन उत्सर्जन कोळसा बॅटरी तंत्रज्ञानाचा विकास केला आहे? तर कोणत्या? चीन. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद आणि रिअल टाइम माहिती देण्यासाठी क्वारेल हे ऍप कोणत्या राज्याने लॉन्च केले? तर मिझोराम. हे ऍप प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करते, त्यामुळे जीवित आणि वित्त आणि कमी होण्यास मदत होते. हे होते मित्रांनो आजचे दिवसातील महत्वपूर्ण प्रश्न. हा प्रश्न तुमच्यासाठी, CM इन्स्पायर ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचे जे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला टाईप करून सांगा. पुढचं बघूया, एप्रिल महिन्यातील जे आता दिवस बघूया महत्वपूर्ण. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जल संधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक जागतिक कला दिन, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. मे महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया मित्रांनो. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र राज्य दिवस, उज्ज्वला दिवस, 2 मे जागतिक टुना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 5 मे जागतिक दमा दिवस पहिला मंगळवारी मे महिन्यातील साजरा करण्यात येतो, मनवण्यात येतो. 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 16 मे सशस्त्र सेना दिन, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस, 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
जयंती. हे होते मित्रांनो हे 4-5 दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. ही सिरीज आपण कंटिन्यू आपल्या युट्यूब चॅनलवर ठेवली आहे स्टडी पॉईंट मराठी. आणि हे आपला टेलिग्राम ग्रुप आहे. पीडीएफ साठी तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. इथे आपण प्रश्नांचा सराव सुद्धा करून घेत असतो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तिथून सर्वांनी जॉईन करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.